हे बघा मंडळी, इथे बघा डोंगराची मैना, करवंद मस्त ना. आज इकडे या साईडला चालू झालं, वरती मुरड्या साईडला चालू झालं, शिवतर साईडला मस्त. इकडे करवंद पण आहेत, पण जरा हां इथे उतरून खाली खावे लागतील. आता मंडळी माझ्यासोबत एक मोठा सीन झाला आहे, मोठा म्हणजे जबरदस्त सीन झाला. अक्षरशः मी चालत होतो, मॉर्निंग वॉक आता करत होतो, आणि अक्षरशः पायाजवळून ना असा मोठा भला मोठा साप गेला आहे ना बाबा. किंचाळलो अक्षरशः, क्षणासाठी मी किंचाळलो, कारण अचानक गेला ना. झापझुप 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 तो या मार्गाने जात होता. बापरे, अंगाला जो असा घाम फुटला आहे ना, काय सांगू तुम्हाला. बेकार एकदम घाम फुटला. काय बाबा, जपून चालावं लागतं गावी. एका ठिकाणी दिसली तो करवंद, आता पुढे नाही, पुढे असतील, शोधत शोधत जावे लागतील. त्यामुळे जपून चाला बाबा. मी तुम्हाला काय सांगतोय, मी स्वतःलाच सांगतोय. मी आपल्या मुरडेच्या डिंगलवाडीपर्यंत, म्हणजे इकडे मोहल्ला पण आहे, डिंगलवाडी इकडे पुढून आत आहे, आणि मी आलो आता इकडे इथपर्यंत आलं. आपल्या घरापासून ते इथपर्यंत राऊंड मारत. आता परत तेवढं जायचं आहे. आज 40 मिनटाच्या वरती होणार आहे वॉकिंग. इथेच झालं, झाली 40 मिनटं झाली इथे. आता इथनं परत 20 मिनटं. आता चालण्याच्या स्पीडवर आहे. हिरवंगार झालं बघा. इकडे खाली गुरं चरत आहेत. इकडे कसं कॅनलचं पाणी वगैरे आहे ना, त्यामुळे हिरवंगार वगैरे आहे. आपल्याला मुरड्यातल्या प्रत्येक वाड्या फिरायच्यात, बघू एक दिवस काहीतरी टाईम काढून. डिंगलवाडी, गोटलवाडी, शिंदेवाडी, बौद्धवाडीतनं आता आपण आलो. समर्थनगर तर आपल्या इथे आहेच. खोतवाडी, ब्राह्मणवाडी, पुढे रामवाडी. काय पण बोला, गावं आता गावासारखी नाही राहिली, गावापेक्षा जास्त डेव्हलप करत आली इकडे. मस्त, खूप छान. रस्त्यालगतची घरं तर एकदम खूप भारी आहेत. हा प्लॉट पण गेलेला दिसतोय. ही डिंगलवाडी समोर दिसते ती, म्हणजे तिथनं वरती आतमध्ये ते तिकडे तिस. बघा इकडे करवंद पण आलं नाही वाटतं, रस्त्याच्या कडेला तरी राहिलेत. चला आपण थोडीफार खाऊया. डोंगराची मैना. चिक काढून खा मंडळी. बघा मस्त ना. आणि हे आशीर्वाद चायनीज सेंटर आपल्याच गावातल्या एका ताईचं आहे. आम्ही भरपूर वेळा इथनं मागवलेलं आहे, होम डिलिव्हरी देतात. ही आमच्या मुरड्यातली बघा केंद्रशाळा, कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल ज्युनियर. मस्त. आमच्या गावात शाळा भरपूर आहेत. तिकडे खाली कोतवाडीमध्ये प्राथमिक, पूर्व प्राथमिक, अंगणवाडी वगैरे. मोठं गाव आहे ना, त्यामुळे सुविधाही भरपूर आहेत.
बघा अंगणात मिरच्या परत सुकायला घातल्यात. आज ऊन येतं आहे, समीक्षाला तेच टेन्शन आहे. कांदा वगैरे सुकत घातला आहे. आणि इकडे बघा मंडळी समोर मस्त असा गुलाब, बागेतली फुलं आणि आपलं असं अंगण, आणि सोबत जसा गरम गरम पोह्यांचा नाश्ता असेल तर कुणाला आनंद येणार नाही नाश्ता करायला. या मंडळी नाश्ता करायला लगेच पटपट भरभर या नाश्ता करायला. आता मी काजू जे तोडून आणले ना बागेतले, त्यातला जर समीक्षा मस्त काप केलेत आणि त्यावर मीठ टाकून खाण्याची काय वेगळीच मजा असते ना. समीक्षाला आधी कच्चं नाही आवडलं, पण कालपासून कापून खाल्लं ते भरलं आवडलं तिला. छान लागतंय. ह्याच्यापेक्षा काय भारी असणार आहे ना. समीक्षाने आजूबाजूला जाऊन सुकी लाकडं जमून आणली, पातेरा आणला. पण एवढंच की तिने झाड कुठलंही तोडलं नाही. हां तनूने सुकी लाकडं गोळा करून आणायची, झाड नाही तोडायचं. नाही तर काय माहिती काय मंडळी, आपण तेच निसर्गाचा त्रास करून इंधन जमवायचं. मग शेवटी काय आपल्याला इंधन बचत करायची. सुकी लाकडं जी खाली पडलेली आहेत ती. संध्याकाळ झाली आहे, मस्त छान वातावरण आहे. आता उद्यापासून थोडंसं साफसफाईला लागलं पाहिजे बागेच्या. ए समीक्षा, काय करतोय तनू, काय करतो ते. राहू दे, एवढ्या उंचावर जाऊ दे. तिथे तिकडे तेवढी जिकडे पाहिजे तेवढी फुलं आहेत बघ. ते तिथे जा, इथे गेटच्या इथं. अरे ते एक नाही निघाल तर राहू दे. संध्याकाळ झाली आता मस्त की. समीक्षाने पातेरा पण भरून ठेवला, सुका पातेरा पेटवायला. तिकडे जेवण चालू आहे चुलीवर. समीक्षाने मनावर घेतलं मात्र यावेळेला ना. समीक्षा, इंधनाची बचत करायचीच आहे ना. आता वडे बनवते. काय संदेश देशील लोकांना. अरे झाडू का असा ठेवलाय. मस्तपैकी वडे, इकडे छान असं जेवण चालू. मुंबईला आहे का आपली एवढी अशी हिंमत बाहेर जेवण बनवायची. नाही, पहिली लोक चूल वगैरे पेटवायची, पण आता लाकूडी नाही भेटत आहे, रॉकेली नाही भेटत आहे, आणि जागाच नाही राहिली. इथे राहायला जागा कमी पडायला लागली. आणि त्यात काय चूल पेटवणार ना. बरोबर आहे मंडळी. म्हणजे माझं मुंबईवर जास्त प्रेम असल्यामुळे मुंबईतल्या समस्या देखील मला माहिती आहेत. असू दे, तरी पण ती आमची मुंबई आहे, मुंबई नगरी आहे. मस्त. जेवायला इथे मस्त की चुलीवरचं जेवण, चिकन, वडे, त्यात अंडी टाकली होती आज. तर या मस्त जेवायला. नंतर भात घेऊ. चिकन वडे आज शुक्रवार होता, बोला चला जेवूया मस्तपैकी. मंडळी जेवण वगैरे झालं आहे आणि आता बाहेर त्याला शतपावली करतोय. वा, बस येतात भरून भरून, गावी लोक येत आहेत. शतपावली करतोय आणि जरा अन्न जिरवतोय. इथे चांगलं मंडळी मस्त. हां, आपला जेवणाचा टाईम मात्र काय बदलत नाही, तो आपला मुंबईचाच राहतोय. हां छान. एक आठवडा झाला गाव येऊन, म्हणजे आता उद्या होईल. बाकी तुम्ही काय करताय.
मस्त वाटतंय. सही ना. आता फिरतोय. तर मंडळी आता काय माहिती आहे का, आता जास्त बोलत नाही आपण, रोज भेटतोय. आता उद्या सकाळी परत भेटू आणि गप्पा मारू छान. आणि उद्यापासून बागेतली थोडी थोडी कामं करायला सुरुवात केली पाहिजेत, कारण वेळ कसा भुरकन निघून जाईल बघा ना, काही कळणार नाही. आज मेची 15 तारीख आहे, मग जातील असे भुरकन दिवस जातील. तर चला मंडळी, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत, गावाकडचे व्हिडिओ, ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि आपले शॉर्ट रील्स तर येत आहेत मस्त, लाईव्ह आपण करतो आहे ते पण बघा. आणि आता चला इथेच थांबतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत. चला आता थांबतो इथे, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.